तब्येत बरी नाही त्याच्यामुळे घासा खाऊ खाऊ करतोय असं म्हणू नका. असं का करते तरी बघा एवढी तब्येत बरी नाही तरी सुद्धा सकाळपासून सगळे कामं केले तर मी. आणि आत्ता आंघोळ केली मी 6:30 वाजता आंघोळ वगैरे केलं. माझ्या लेकाला सांगितलं बाबू मला चहा करून दे. माझ्या लेकाने मला चहा करून दिलाय ओके मध्ये. आणि सगळे भांडे सकाळपासून भांडे वगैरे घासले. आता एवढेच राहिले तर एवढंच राहिलं. आता ह्याच्यात सामान आहे सामान ठेवायला मला काहीच नाहीये. त्याला आता मी त्यावरनं घासणार आणि कपड्यांनी पुसून घेणार घासलेले भांडे. हे बघा इथं काढून ठेवलं तर हे एक किचन वगैरे सगळं चकाचक करून घेतलंय. सगळं चकाचक झालंय. आता दिवाबत्ती पोराला करायला होते. आता वाजले तर संध्याकाळचे 7. सकाळपासून कामच काम करते. ह्या पोराची मस्ती चालूच असते. इकडे काचाचे भांडे वगैरे सगळे घासून वगैरे ठेवले तर चकाचक. मशीन लावलंय कपड्याला. मोठे कपडे वगैरे धुवून झाले तर. आणि एवढी तब्येत बरी नाही माझी तरी मी कामं केले तर सगळे. तरी हे पोरं वैताग देतात मला नुसते. आरडू माझा घसा बसलाय तरी ऐकत नाही. तर ते बघा टोका त्याचे बघा कशी रिकाम तिकडे कामं चालू. हातात टेस्टर घेतलंय आणि भीता टोकरीत आहे नुसतं मारायच्या कामाचे इथं. आणि लोक काय म्हणते तर श्रावण संपला मटण खा श्रावण संपला मटण खा. असं भूतावून त्या मटणावर पडले तर. पण मला एक सांगायचंय की श्रावण संपल्यानंतर गणपती उठीपर्यंत नॉनव्हेज खायलाच नाही पाहिजे. कारण श्रावण महिना कुणाचा असतो महादेवाचा. गणेश उत्सव कुणाचा असतो गणपतीचा. मग तुम्ही म्हणता ह्याचं कनेक्शन काय. आता महादेवाचा पुत्र गणेश आहे ना मग लगे मग लागू येतात ना 2-3 दिवसात लगेच. त्याच्यामुळे नॉनव्हेज मी नाही खायचं. पण नाही मी पोरांना खायचं होतं पण मी नाही आणलं कारण की मी साफसफाई केली. आता उद्याचा दिवस सोडून लगेच हरतालिकेचा येईल उपवास परवा दिवशी. मग घरात लगे नॉनव्हेजचं मी एवढी साफसफाई घुसून काढली. इकडं वर तोडून मला किचन बघा किती चकाचक झालं माझं. सगळं पुसून काढलंय मी. वाईट करून टाकलंय सगळं वाईट. आता रॅक घासायचे राहिले तर असे चिकट झाले तर आता ते रॅक घासून घेते. आणि जेवण मी दुपारीच बनवून ठेवलंय. जेवण पार 1 वाजली होती मला बनवायला. का तब्येत बरी नव्हती तरी 1 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत सगळे भांडे वगैरे घासून घेतलं चकाचक करून टाकलं. आणि माझ्या आरूने मला लय मदत केली. त्या बाकीच्या पोरांनी मला लय आरडायला लावलं. हे गायवानं क्लासला गेलं तिकडे जाऊन बसलं. ये नुसता मोबाईल लागतो मोबाईल पक्का बाद झालाय. अजून मी मोबाईलच बघतोय 1 तास अर्धा तास झालं मी दिवाबत्ती कर म्हणते तुला तरी मोबाईलच खेळतोय. आणि ह्यो नुसतं कशाला विधान केस देत असतो. कशाला काम तर एक करत नाही. जेवायला बसलं पाणी सुद्धा घेत नाही. ह्यो रान जाणार तरी बरं आहे. एवढा आरडायला लावते तर. चला तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. आणि असेच हे डोक्याचे पुरेत ना तुमच्या पुढं बघितलं एवढा. काय बोलायचं तुला बोल ना. नाही बोल ना काहीतरी बोलायचं असेल ना. बिल्ला आजिया माती रिटर्न